हरिप्रबोधिनी एकादशी कार्तिक शुक्ल पक्षामध्ये येणारी एकादशी होय. दीपावलीनंतर कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशी येते. तिला हरिप्रबोधिनी एकादशी असे म्हणतात. या एकादशीचे महात्म्य ऐकण्याची इच्छा असणाऱ्या धर्मराजाला भगवान श्रीकृष्ण सांगू लागले. ब्रह्मदेवानी नारदाला हरिप्रबोधिनी एकादशीचे महत्त्व सांगितले ते मी तुला सांगतो. पूर्वी मृत्यूलोकात सुमुखी नावाची अत्यंत सुंदर नाचगाण्यात पारंगत असणारी कलावंत होती. ती अतिशय भाविक धार्मिक वृत्तीची होती. ती प्रत्येक एकादशीच्या रात्री विष्णू मंदिरात नाच गाणे सादर करून सेवा करीत असे. तिच्या सौंदर्यावर नृत्य गायनावर लोक फार प्रसन्न असत. तिच्याशी बोलायला तिच्या सहवासासाठी ते आतुर अधीर असत, पण तिला कोणत्याही पुरुषाचे आकर्षण वाटत नसे. नेहमीप्रमाणे ती एकादशीच्या दिवशी दिवसभर उपास करून रात्री जागरण करण्यासाठी नाच गाण्याची सेवा करण्यासाठी श्री विष्णूच्या मंदिरात आली. नाच गात असताना तिच्या मनात विचार आला, हा सुंदर दिसणारा देव माझ्याशी विवाह करून मला सुख देईल तर किती बरे होईल. मृत्यूलोकात त्याच्या योग्यतेचा अन्य पुरुष नाही. त्याने आपल्याशी विवाह करावा यासाठी त्याला संतुष्ट करण्याचे उपाय केले पाहिजे. कालांतराने सुमुखी नृत्यांगना मरण पावली आणि एकादशी व्रत आचरण्याच्या पुण्यसंचयाने तिला अप्सरा योनीत जन्म मिळाला. तिने मृत्यूलोकात असताना देवाशी विवाह करण्याचा आपला उद्देश सोडला नाही. स्वर्गातही ती श्री विष्णूची आराधना करत असे. तेथे तिचे नाव चंद्रकांती होते. एकदा नृत्य गायन सभेत तिने आपल्या कलेने सर्वांना संतुष्ट केले. प्रत्यक्ष ब्रह्मदेवानी तिच्या कलेचे कौतुक केले. ही संधी साधून तिने ब्रह्मदेवाकडे हात जोडून नतमस्तक होऊन विनंती केली की माझा विवाह श्री विष्णूबरोबर व्हावा. त्यासाठी किती जन्म घ्यावे लागतील तरी चालतील. ब्रह्मदेव म्हणाले, लवकरच श्री विष्णू पृथ्वी तलावर श्रीकृष्णाचा अवतार घेणार आहेत. बाकीच्या अप्सरांना गोपिका म्हणून जन्म घेण्याचे मी सांगितले आहे. तू गोकुळातील वृषभान गोपाळाच्या घरी राधा म्हणून जन्म घे. हीच चंद्रकांती अप्सरा गोकुळात राधा म्हणून जन्माला आली. ती भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीने प्रत्यक्ष परमेश्वर रूप बनली. द्वापारयुग संपून श्रीकृष्ण निजधामाला गेल्यानंतर त्यांचा विरह नको म्हणून राधा कलियुगात तुळशीच्या रूपाने अवतीर्ण झाली. श्री विष्णूला तुळशी दल वाहिल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही असा संकेत याच कारणामुळे आहे. तुळशी दलाच्या रूपाने ती सतत भगवंतापाशी राहू लागली. राधेच्या जन्मात श्रीकृष्णाचे प्रेम सुख तिला मिळाले, परंतु त्याच्याशी विवाह झाला नाही. ती इच्छा तिने कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीच्या काळात तुळशी विवाहाच्या रूपाने पूर्ण करून घेतली. तुळशी विवाह करणाऱ्यांच्यावर भगवान श्रीकृष्णाची कृपा होते. पवित्र तुळशी राधेचे भक्तिरूप आहे. प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू एक निद्रेतून जागे होतात. पौराणिक मान्यतेनुसार देवउठणी एकादशीला भगवान विष्णू जागृत होताच शुभ आणि मांगलिक कार्य सुरू होतात. याशिवाय कार्तिक महिन्यातील एकादशीला श्रीहरीची कृपा प्राप्त करण्यासाठी विशेष मानली जाते. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूंची नियमित पूजा करून विशेष उपाय केल्याने जीवनात शुभ प्राप्त होते. यासोबतच भगवान श्रीहरीचा विशेष आशीर्वादही प्राप्त होतो. पंचांगानुसार यावर्षी प्रबोधिनी एकादशीच्या विशेष संयोग गुरुवार 23 नोव्हेंबर रोजी येत आहे. हा एकादशीला कोणकोणते कार्य करून भगवान विष्णू प्रसन्न होतात ते जाणून घेऊन या. देवउठणी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यकर्मातून मुक्त होऊन श्री विष्णूच्या मूर्तीजवळ तुपाचा दिवा लावावा. नंतर त्यांचे आवाहन करून विधीपूर्वक पूजा आरती करावी. प्रबोधिनी एकादशीला गुरुवार येत असल्यामुळे ज्योतिषशास्त्रात यास धनाचे कारक मानले आहे. भगवान विष्णूला प्रसन्न केल्याने जीवनातील पैशाची कमतरता दूर होते असे म्हणतात. ज्योतिषी मान्यतेनुसार भगवान विष्णूला पिवळा रंग अतिशय प्रिय आहे. याच कारणामुळे त्यांच्या पूजेत पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा करावी व कपाळावर पिवळा तिलक लावावा. असे केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. धार्मिक मान्यतेनुसार
केळीच्या झाडात भगवान विष्णूचा वास असतो. या महिला गुरुवारी व्रत करतात, झाडाची पूजा करतात. देव उठणे एकादशीला संयोग येत असल्यामुळे या दिवशी केळीच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील. या दिवशी पूजा केल्यानंतर पिवळ्या वस्तूंचे दान करणे शुभ ठरते. या दिवशी जनावराला खाऊ घालणे शुभ ठरेल. भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर प्रभू प्रसन्न होतात आणि परिणामस्वरूप देवी लक्ष्मीचा घरात वास राहतो. देवप्रबोधिनी एकादशीला तुळशीचे अतिशय महत्त्व आहे. भगवान श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामाला तिच्या रूपाचा खूप अभिमान वाटत होता. तिला वाटायचे की तिच्या सौंदर्यामुळे श्रीकृष्ण तिच्यावर अधिक प्रेम करतात. एके दिवशी नारदजी जेव्हा तेथे गेले तेव्हा सत्यभामा म्हणाली, मला पुढील जन्मी भगवान श्रीकृष्णपती मिळावेत म्हणून मला आशीर्वाद द्या. तेव्हा नारदजी म्हणाले, नियम असा आहे की जर एखाद्या व्यक्तीने या जन्मात आपली आवडती वस्तू दान केली तर पुढील जन्मात ती आपल्याला भेटते. तर तुम्ही मला श्रीकृष्णाचे दान दिले तर ते तुम्हाला पुढील जन्मात नक्कीच भेटतील. सत्यभामेने श्रीकृष्ण नारदजीला दान म्हणून दिले. नारदजी त्यांना घेऊन जाऊ लागले तेव्हा इतर राण्यांनी त्यांना थांबवले. त्यावर नारदजी म्हणाले, तुम्ही आम्हाला श्रीकृष्णाच्या बरोबरीचे सोने रत्ने दिलीत तर आम्ही त्यांना सोडू. मग श्रीकृष्ण एका तराजूत बसले आणि सर्व राण्यांनी आपले दागिने अर्पण करण्यास सुरुवात केली. परंतु तोल काही बसेना. ते पाहून सत्यभामा म्हणाल्या, जर मी त्यांना दान दिले असेल तर मी त्यांचा उद्धार करेन. असे म्हणत तिने आपले सर्व दागिने अर्पण केले, परंतु काही फरक पडला नाही. तेव्हा तिला खूप लाज वाटली. रुक्मिणीला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनी तुळशीची पूजा करून तिची पाने आणली. त्या तुळशीचे एक पान ठेवताच तोल समान झाले. नारद तुळशीसह स्वर्गात गेले. रुक्मिणी ही श्रीकृष्णाची पट्टराणी होती. तुळशीच्या वरदानामुळेच ती स्वतःच्या व इतर राण्यांच्या सौभाग्याचे रक्षण करू शकली. तेव्हापासून तुळशीला हे पूजनीय स्थान प्राप्त झाले. श्रीकृष्ण नेहमी डोक्यावर धारण करतात. एकादशीला विशेष व्रत व तुळशीची पूजा केली जाते. एकादशी सण आणि उत्सव कार्तिक शुद्ध एकादशी म्हणून साजरी केली जाते. कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांना जास्तीत जास्त वारकरी भाविकांना विठुरायाचे दर्शन घेता यावे यासाठी यात्रा काळात देवाचा पलंग काढून ठेवला जातो आणि मंदिर दर्शनासाठी अहोरात्र उघडे ठेवले जाते. राजोपचारामुळे भाविकांची रांग वाढू नये म्हणून राजोपचारही बंद केले जातात. ही एकादशी मोठी एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णवपंथी एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात. चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो. या दिवशी भगवान विष्णू त्यांच्या चातुर्मासाच्या 4 महिन्याच्या योगनिद्रेतून जागे होतात व पुन्हा सृष्टीच्या पालनाचा कार्यभार स्वीकारतात असे मानतात. त्यामुळे या एकादशीला देव उठणी एकादशी म्हणतात. तुळशी विवाहाची सुरुवात याच दिवसापासून होते. कार्तिक पौर्णिमेला तुळशी विवाहाची सांगता होते आणि लग्नसराईचे दिवस सुरू होतात. पंढरीच्या विठुरायाचे स्मरण करण्याचा, त्याच्या नावाने उपास करण्याचा हा दिवस आहे. या रात्री विष्णूला बेल वाहतात तर शिवाला तुळशीपत्र वाहतात. याला हरिहर भेट किंवा हरिहर अद्वैत म्हणतात. कार्तिक एकादशी म्हणजे संप्रदायाच्या मर्यादा ओलांडून श्री विष्णू व शिव यांचे ऐक्य अनुभवण्याचे व्रत आहे. कार्तिकी एकादशीचे महत्त्व म्हणजे या दिवशी विष्णूला बेल व शिवाला तुळशीपत्र वाहिले तरी चालते. हे असे का बरे? तर एकतर ही गोष्ट अशी आहे की हरिहर श्री विष्णू व शिव यांच्यातील अद्वैत दाखवणार आहे. दुसरे म्हणजे कालमहात्म्यानुसार या दिवशी बेलामध्ये श्री विष्णूची पवित्रके व तुळशीमध्ये शिवाची पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता निर्माण होते व त्यामुळे या दिवशी शिवाला तुळस आणि श्री विष्णूला बेल वाहता येतो. वर्षभरात येणाऱ्या एकादशीपैकी आषाढी आणि कार्तिकी या 2 मोठ्या एकादशी मानल्या जातात आणि या 2 एकादशी भाविकाच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते तसेच हजारो वारकरी कार्तिकी एकादशीलाही पंढरपूरची वारी करतात व विठ्ठलाचे दर्शन घेतात. या 2 एकादशीच्या दरम्यान चातुर्मास पाळला जातो. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून कोणत्याही एका दिवशी तुळशीच्या श्रीकृष्णाशी विवाह लावण्याची पद्धत आहे. तुळशी विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य मिळते व मोक्षप्राप्ती मिळते.
भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला फार महत्त्व आहे. श्री विष्णूला तुळस अत्यंत प्रिय असल्यामुळे तिला हरिप्रिया असेही संबोधले गेले आहे. तुळशी वाचून श्रीविष्णूची पूजा ही व्यर्थ ठरते असे पद्मपुराणात सांगितलेले आहे. समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा त्याचे काही थेंब जमिनीवर पडले. त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला असे मानले जाते. तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासाची व्रते केली असतील त्या सर्वांचे उद्यापन करतात. अशा प्रकारे कार्तिकी एकादशीचे महत्त्व आहे. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.